नमस्कार. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. आज या एका विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांशी एका महत्त्वपूर्ण विषयावर संवाद साधण्याची इच्छा झाली म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. श्री व्यंकटेश वेदो नारायण प्रतिष्ठान नाशिक याच्या वतीने मी श्री राजन रमेश जोशी गुरुजी आज विशेष कारण असे की सध्या श्रावण मास सुरू असून व्रतवैकल्यांचा महिमा या महिन्यात असतो. वेगवेगळ्या प्रकारचे व्रतवैकल्य या महिन्यामध्ये केले जातात. या महिन्यामध्ये आपल्याला शंकराची सेवा तसेच नवनाथाची सेवा अशा विविध प्रकारच्या सेवा आपल्याला करता येऊ शकतात. श्री व्यंकटेश वेदो नारायण प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही आपल्या घरी येऊन म्हणजे नाशिक शहराच्या परिसरात आम्ही आपल्या घरी येऊन श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण करून देऊ शकतो. त्याचबरोबर आपली इच्छा असेल तर वैयक्तिक अथवा सामुदायिक रीतीने श्री शिवलीलामृताचे पठण करायचे असेल किंवा आपल्याला आपल्या घरी महादेवाच्या पिंडीला 108 वेळा किंवा 1008 वेळा शंकराचे वेगवेगळे नावं घेऊन बिल्वार्चन म्हणजे बेलाच्या पत्राने अर्चन करायचे असेल तर ते सुद्धा आम्ही करून देतो. त्याचबरोबर महत्त्वाचा विषय असा की श्रावण महिना संपल्यानंतर अवघ्या 4च दिवसात म्हणजे 27 ऑगस्ट रोजी आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी आबालवृद्ध तयारीला लागलेले आपल्याला दिसून येतात. मग त्यात गणेश मूर्तीचं बुकिंग करणं असेल किंवा गणेश मूर्तीच्या आजूबाजूला करावयाची आरास जी असेल त्याच्या तयारीसाठी अतिशय लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र यात एक छोटी गोष्ट अशी राहून जाते की ज्या गणरायाची आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्यासाठी आपण गुरुजींना मात्र ऐन वेळेवर निमंत्रण देतो. या काळामध्ये प्रत्येकाची इच्छा असते की गुरुजींनी आमच्या घरी येऊन सागरसंगीत यथासांग गणपतीचं पूजन करून द्यावं किंवा त्याची प्राणप्रतिष्ठा करून द्यावी. परंतु आपण ऐन वेळेवर फोन केल्यामुळे किंवा ऐन वेळेवर त्यांना बोलवल्यामुळे बऱ्याचदा गुरुजी लोकांचं जे दिनक्रम ठरलेला असतो किंवा त्यांचे इतरत्र कामं ठरलेले असतात, आधी काही जणांनी आमंत्रण दिलेलं असतं, त्यामुळे मग गुरुजी येण्यास उशीर होतो किंवा वेळ मागे पुढे होते. तर तसे करू नका. आपण गणेशोत्सव हा आनंदाने साजरा करण्यासाठी सज्ज झालो असलो तरी आपल्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे गणेश मूर्ती अगोदर बुक करतो त्याचप्रमाणे आपल्या परिचित गुरुजींना सुद्धा आपण तातडीने संपर्क करून त्यांची वेळ सुनिश्चित करून घ्या. त्यामुळे गुरुजींची पण धावपळ होणार नाही आणि आपल्याला सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात चांगली सेवा आपल्याला उपलब्ध होईल. एकंदरीत गणेश उत्सवाच्या वेळेस ज्या काही सामुग्री आपल्याला आवश्यक असतात त्याची सुद्धा तयारी करायला सुरुवात करा. जसे की त्यावेळेस लागणारे हळदीचे कुंकू, हळद, चांगल्या दर्जाचे अष्टगंध, चांगल्या प्रतीचे अत्तर यासारख्या किंवा उदबत्ती असेल यासारख्या गोष्टींची सुद्धा तयारी करण्यासाठी आपण सुरुवात करावी. बऱ्याचदा गणेश स्थापनेच्या दिवशीच गुरुजींना फोन येतो, गुरुजी आमच्याकडे गणपती बसवायला या, आम्ही सगळी तयारी करून ठेवली आहे. पण गुरुजींना अगोदरच काही जणांनी सांगून ठेवलेले असते. त्या पद्धतीने त्यांची वेळोमर्यादा ठरलेली असते. एकच गुरुजी किती पळपळ करू शकणार
याचासुद्धा तुम्ही विचार करावा आणि आपल्या हिंदू धर्माचा हा अतिशय चांगला सोहळा, चांगला उत्सव आनंदाने साजरा करण्यासाठी आजच आपण आपल्या परिचित असलेल्या गुरुजींना संपर्क करा आणि त्यांची गणेश स्थापनेसाठीची वेळ सुनिश्चित करून घ्या. यासाठीच हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. धन्यवाद. सगळ्यांना येणाऱ्या गणेशोत्सवाच्या श्री व्यंकटेश वेदोनारायण प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.